तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँगल ह्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये अँगल काही म्हणून अँगल म्हणजे काय, कोन, आणि कोन तो काढता येत नाही. सुरुवातीला आपल्याला कोन काढता आला पाहिजे. या ठिकाणी पॉईंट तुम्हाला पहिला पॉईंट आहे एलिमेंट्स ऑफ अँगल्स. कोणाचे घटक कोणकोणते आहेत आपलं पहिला कोणाचे घटक पण समजले पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं की आपण पाठीमागल्या अध्यायामध्ये आपण कोन कसा काढतात हे अभ्यास केला आहे. आता पहिला मी कोन काढतो. आपण कोन काढत असताना आपल्या सुरुवातीला बघा या ठिकाणी आपण एक कोन काढूया. या ठिकाणी तुम्हाला एक कोन सांगितलं आहे. आपण त्यावेळेस काय काढतो, एक किरण काढतो. आपण त्याला रे म्हणतो. हा काय काढलाय, किरण काढला. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलं की एक 60 अंशाचा आपला कोन काढायचा आहे. किती अंश काढायचा आहे, 60 अंशाचा. या ठिकाणी हा कोन काढतो आपण. सुरुवातीला आपण काय काढतो, किरण काढतो. आणि किरण काढल्यानंतर या ठिकाणी प्रोडक्टर आहे, त्याला आपण कोन मापक म्हणतो. आणि 60 अंशाचा कोन काढायचा असेल तर आपण काय करतो, सेंटर पॉइंट आहे. तुमच्या जर बघितलं कंपासामध्ये जे प्रोडक्टर आहे त्यामध्ये काळी रेषा असते आणि हा एक सेंटर पॉइंट असतो. बरोबर जो व्यास असतो डायमीटर त्याला तुम्ही जोडलं पाहिजे. आणि या ठिकाणी बरोबर दोन्हीकडे तुम्हाला 180, या ठिकाणी 180 दिलेलं आहे. 0, 10, 20, 30, 40 आपण शून्यापासून मोजतो. या ठिकाणी जो बाण असतो बाणाकडून आपण मोजायचंय. म्हणून 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 बरोबर 60 या ठिकाणी खूण करायची. आणि या ठिकाणी आपण बरोबर ती काळी रेषा मांडली पाहिजे. बरोबर या ठिकाणी सेंटर पॉइंट या ठिकाणी घेतला पाहिजे. ही 60 अंशाची खूण केली. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण या ठिकाणी जोडून घ्यायचंय. हा झाला 60 अंशाचा कोन. हा झाला 60 अंशाचा आपला कोन काढता आला पाहिजे. अशा पद्धतीने हा 60 अंशाचा कोन आहे. आणि आपण नाव कुठलं पण देऊ शकतो. या ठिकाणी मी नाव देतोय ए, बी आणि सी. सर्वात महत्त्वाचं आपण कोन काढलाय आणि आपल्या ह्यातलं काय बघायचंय तर एलिमेंट्स ऑफ एन अँगल म्हणजे त्रिकोणाचे घटक कोणकोणते आहेत. या ठिकाणी जो पहिला पॉइंट आहे तो म्हणजे नेम ऑफ द अँगल. या कोणाचं नाव सांगता आलं पाहिजे. कुठलं, नेम ऑफ द अँगल. बघा आता नेम ऑफ द अँगल या कोणाचं नाव. आता या कोणाचं नाव आपल्याला कशापर्यंत सांगायचं बघा. आपण म्हणतो अँगल, बघा ए बी सी, अँगल ए बी सी, अँगल ए बी सी. जो कोन आहे तो कोन मध्ये घ्यायचा आपल्याला. जो कोन आहे तो कोन हा मध्ये घेत असतो. आता काही मुलं असं वाचतील अँगल सी सी बी ए. बघा सी बी ए म्हणजे हा कोन आहे. मेन जो कोन आहे तो बी कोन आहे. एक अक्षरांचे म्हटलं आपण तर कोन बी होणार. कोन बी म्हणजे आपण कोणाचं जे वाचन आहे नेम ऑफ द अँगल, कोणाचं वाचन म्हणजे अँगल हे सिम्बॉल आहे. अँगल ए बी सी किंवा अँगल सी बी ए मध्येच कोणाचं नाव येते हे सुद्धा. आणि किंवा एक अक्षरी जर म्हटलं तर अँगल बी. दुसरा पॉइंट आहे का बघा, व्हर्टेक्स ऑफ द अँगल. व्हर्टेक्स ऑफ द अँगल म्हणजे कोणाचा शिरोबिंदू. व्हर्टेक्स VRTX व्हर्टेक्स. व्हर्टेक्स ऑफ द अँगल म्हणजे कोणाचा शिरोबिंदू. जो कोणाचा शिरोबिंदू आहे, कोणाचा शिरोबिंदू हा बिंदू आहे. कोणाचा शिरोबिंदू म्हणजे पॉइंट पी. पॉइंट बी. पॉइंट कुठला आहे, बी आहे तो. काही मुलं व्हर्टेक्स बी पण म्हणतील पण पॉइंट बी लिहिलं तरी चालतंय. म्हणजे व्हर्टेक्स ऑफ द अँगल म्हणजे कोणाचा शिरोबिंदू हा असणार आहे बी म्हणजे पॉइंट बी आहे. आणि तिसरा यामध्ये मुद्दा आहे तो म्हणजे आर्म्स. आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे कोणाच्या बाजू. आर्म्स म्हणजे बाजू, साइड्स होता. साइड्स ऑफ द अँगल म्हटलं चालतंय किंवा आर्म्स ऑफ द अँगल म्हणजे कोणाच्या बाजू. आता कोणाच्या बाजू कोण कोण, हा कोण आहे बरोबर आहे. याच्यामध्ये बघा बाजूच्या आहेत, ही एक बाजू आणि ही एक बाजू आहे. दोन बाजू आहेत. या ठिकाणी आपण ह्याला तो किरण आहे. या ठिकाणी तुम्ही बाजू असं म्हणू शकता रे बी ए, बी ए. आणि दुसरी आहे रे बी सी, बी सी. बघा कारण आपण रे वाचला असेल तर ऑरिजिन पॉइंट जे आहे या ठिकाणी वाचू शकतो बी ए आणि बी सी. किंवा काही मुलं असं म्हणतील या ठिकाणी बघा साइड, साइड बी ए किंवा साइड बी सी. कारण बाजू आहेत आपण अशा पद्धतीने देखील वाचू शकतो. या ठिकाणी बघा रे म्हणू शकता तुम्ही किंवा या ठिकाणी साइड म्हणू शकता. म्हणजे एलिमेंट्स ऑफ द अँगल
म्हणजे त्रिकोणाचे काही घटक आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कोण काढता आला पाहिजे. बघा आता पुढला प्रकार जे आहे टाइप ऑफ अँगल म्हणजे कोणाचे प्रकार. आता या ठिकाणी कोणाचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. आपल्याला एकदम सुरुवातीला स्टार्टला पहिला जो प्रकार आहे या ठिकाणी झिरो अँगल आहे. झिरो अँगल. आता झिरो अँगल म्हणजे काय. आपण झिरो अँगल म्हणजे काय म्हणतो बघा. an angle which measure an angle which measure 0 degrees is called a zero angle. An angle which measure 0 degrees is called a zero angle. म्हणजे ज्या कोणाचं माप 0 अंश असते, ज्या कोणाचं माप 0 अंश असते त्या कोणाला आपण काय म्हणतो झिरो अँगल. या ठिकाणी मी आकृती काढून दाखवते बघा. या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे बघा. या ठिकाणी हा कोन झाला, परंतु जेव्हा आपण कोन सुरुवात करतो त्यावेळेस आपण बघा हा कोन काढला म्हणजे कोन म्हणजे एक किरण काढलाय. काय काढला आपण एक किरण काढलाय आणि त्यानंतर बघा किरण काढल्यानंतर ज्या वेळेस तोच किरण असा कोण आणून पुढे काढला की तो पुढे जातोय बरोबर आहे का. परंतु त्याच्यावरती डबल काढला म्हणजे जे दोन किरण असतात तर त्याच्यावरतीच काढलेले असतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे हा किरणाला आपण ओ पी नाव दिलं आणि ह्या किरणाला आपण ओ एस नाव दिलं. म्हणजे रे जी बाजू जी आहे रे ओ पी आणि रे ओ एस म्हणजे एकावरच आहे, अजून पुढं गेलेला नाही. त्याला आपण झिरो अँगल म्हणतो. त्याला काय म्हणतो झिरो, अजून जागेवर हल्लेलंच नाही, त्याला काय म्हणतो आपण झिरो अँगल म्हणतो आपण. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे बघा. आता पुढला प्रकार आहे ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय, त्याला आपण लघुकोन म्हणतो. लघुकोन बघा. an angle which measure more than 0 degrees, but less than 90 degrees is called acute angle. Acute angle म्हणजे काय, more than 0 degrees but less than 9 degrees. म्हणजे acute angle लघुकोन ज्या कोणाचं माप 0 पेक्षा जास्त आहे पण 90 अंशापेक्षा कमी आहे त्या कोणाला आपण काय म्हणतो ॲक्यूट अँगल म्हणतो. त्याला आपण लघुकोन असं म्हणतो. या ठिकाणी बघा कोण काढतोय मी. या ठिकाणी हा कोण काढला, हा किरण काढलाय. आता लघुकोन आपला 40 अंश कोण काढता येतो, 50 अंश कोण काढता येतो, 60 अंश कोण काढता येतो. म्हणजे या ठिकाणी असं पुढं गेलो आपण. या ठिकाणी जो कोण आहे तो 40 अंशचा कोण आहे. किती अंशचा कोण आहे, 40 अंश कोण आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण लघुकोन. म्हणजे ज्या कोणाचं माप 0 पेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला आपण काय म्हणतो लघुकोन असे म्हणतात. इंग्लिशमध्ये व्याख्या तशीच आहे की मोर दॅन 0 डिग्रीज बट लेस दॅन 9 डिग्रीज इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. या ठिकाणी तुम्हाला 40 अंशाचा कोन दिला आहे बघा. ए बी सी तुम्ही असं लिहू शकता माप कोन किंवा अँगल ए बी सी इज इक्वल टू 40 डिग्रीज म्हणजे 40 अंश आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की 2 अंश कोन कसला आहे तो टाईप जर विचारला असेल तर लघुकोन येईल, त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. 50 विचारला तरी ॲक्यूट अँगल येईल, 80 विचारला तरी ॲक्यूट अँगल येईल, 89 जरी विचारला तरी तो ॲक्यूट अँगल येईल. आपला काय प्रश्न, आपली व्याख्या काय आहे की ज्या कोणाचे माप 0 अंशपेक्षा जास्त आणि 90 अंशपेक्षा कमी, 90 असेल तर राईट अँगल होतो. राईट अँगल व्याख्या पाठ करायची. an angle which measure more than 0 degrees but less than 9 degrees is called acute angle. बघा दुसरा प्रकार आहे राईट अँगल. आता राईट अँगल म्हणजे काय, an angle of measure 90 degrees is called a right angle. Is called a right angle. बघा
काय की आपली की an angle of measure 90 degrees is called a right angle. राईट अँगल म्हणजे काय? ज्या कोणाचं माप 90 अंश असते त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल म्हणतो आपण. मला वाटतं पाचवीला पाहिलेलं आपण राईट अँगल म्हणजे काय की ज्या कोणाचं माप 90 अंश असते त्या कोणाला आपण काय म्हणतो? राईट अँगल किंवा त्याला आपण म्हणतो काटकोन. काटकोन म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा किरण काढला आणि ज्यावेळेस तुम्ही काटकोन काढत असताना बरोबर कोन मापकाचा उपयोग करून या ठिकाणी सेंटर पॉईंट घेऊन या ठिकाणी हा जो डायमीटर जोडून बरोबर 90 अंश येतात. किती अंश येतात? 90 अंश. आणि बरोबर अशा पर्यंत सरळ असतो त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी काढतोय 90 अंश थोडासा सरळ या ठिकाणी हाताला काटकोन. हा जो कोन झाला तो काटकोन झाला, याचं माप असतंय 90 अंश. किती माप असते? 90 अंश. ह्याला आपण काटकोन म्हणजे ज्या कोणाचं माप परफेक्ट 90 अंश असते त्या कोणाला आपण काय म्हणतो? राईट अँगल. आपल्या व्याख्या इंग्रजीमध्ये पाठ असली पाहिजे. अँड अँगल ऑफ मेजर 90 डिग्रीज इज कॉल्ड अ राईट अँगल. चौथा प्रकार आहे ॲक्टूस अँगल. आता ॲक्टूस अँगल म्हणजे काय? म्हणजे विशाल कोन आपण म्हणतो. कसला म्हणतो? विशाल कोन. अन अँगल व्हिच मेजर मोर दॅन 90 degrees, more than 90 degrees but less than 180 degrees is called obtuse angle. obtuse angle म्हणजे काय? की ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते आणि 180 अंशापेक्षा कमी असते, लेस दॅन 180 degrees is called obtuse angle. obtuse angle कळलं की ज्या कोणाचं माप 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असते त्या कोणाला आपण काय म्हणतो? obtuse angle म्हणतो. त्याला आपण विशाल कोन म्हणतो. या ठिकाणी मी कोन काढतोय बघा, या ठिकाणी किरण काढलाय, या ठिकाणी अंदाजे काढतो. या ठिकाणी थोडंसं आपण जर पुढे गेलो बघा 90 च्या पुढे गेलो तर या ठिकाणी 100 अंश कोन होईल. किती अंश होईल? 100 अंश. सॉरी, या ठिकाणी 100 अंश कोन होईल. हा झाला या ठिकाणी बाण दाखवतो मी, असा बाण दाखवतो म्हणजे आपण इकडून असं गेलोय म्हणजे हा झाला विशाल कोन. या ठिकाणी नाव तुम्ही देऊ शकता ABC. या ठिकाणी बघा माप कोन ABC इज इक्वल टू 100 डिग्रीज. अशा पद्धतीने आपण ॲक्टूस अँगल म्हणजे काय? परफेक्ट ध्यान ठेवायचं. फक्त ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला आपण काय म्हणतो? ॲक्टूस अँगल. ॲक्टूस अँगल. ठीक आहे. बघा या ठिकाणी पाचवा प्रकार आहे स्ट्रेट अँगल. तर स्ट्रेट अँगल म्हणजे काय? बघा an angle of measure 180 degrees is called straight angle. स्ट्रेट अँगल. बघा ज्या कोणाचं माप 180 अंश असते, ज्या कोणाचं माप 180 अंश असते त्या कोणाला आपण काय म्हणतो? सरळ कोन म्हणतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट, एकदम स्ट्रेट अँगल आहे. या ठिकाणी तुम्हाला मी आकृती काढून दाखवतो स्ट्रेट अँगलची. बघा या ठिकाणी हा कोन काढलाय आपण इकडे गेलो तर तो ॲक्टूस अँगल होतो, विशाल कोन होतो. परंतु या ठिकाणी तुम्ही इथं आला तरी विचार होतो आपण तो इथून या ठिकाणी सरळ असला होता. बघा म्हणजे या ठिकाणी असाच तुम्ही या ठिकाणी सरळ म्हणजे हा झाला स्ट्रेट अँगल. त्याला काय म्हणतो? आपण सरळ कोन म्हणतो. या ठिकाणी चिन्ह बघायचं, या ठिकाणी सरळ आहे म्हणजे या ठिकाणी जो डायमीटर असतो तो किती असतो? 180 अंश असतो. ह्याला म्हणतो आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. ह्याच्या खाली गेलं तर तो रिफ्लेक्स अँगल होतो. या ठिकाणी बघितलं तुम्ही आपला पहिला कोन बघितला, या ठिकाणी पहिला बघितला आपण झिरो अँगल, त्याच्या पुढे आलो ॲक्टूस अँगल, त्यानंतर ॲक्यूट अँगल आला, त्यानंतर राईट अँगल आला, ॲक्टूस आला आणि हा स्ट्रेट अँगल. ह्याला काय म्हणतो? ज्या कोणाचं माप 180 अंश असते त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेट अँगल म्हणतो. त्याला आपण सरळ कोन असे म्हणतो. बघा रिफ्लेक्स अँगल कुठला प्रकार आहे? रिफ्लेक्स अँगल. त्याला आपण म्हणतो प्रविशाल कोन. बघा प्रविशाल कोन. पहिला स्ट्रेट अँगल बघितलाय, त्याच्या पुढे आहे प्रविशाल कोन. बघा an angle which measure more than 180 degrees but less than 360 degrees is called reflex angle.
रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय? अन अँगल विच मेजर मोर दॅन 108 degrees but less than 360 degrees is called a reflex angle. म्हणजे प्रविशाल कोन, म्हणजे ज्या कोनाचं माप 180 अंशापेक्षा जास्त मोर दॅन 108 degrees but less than 360 degrees is called रिफ्लेक्स अँगल. त्याला म्हणतो आपण प्रविशाल कोन. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला कोन काढून दाखवतोय. या ठिकाणी तुम्ही हा कोन बघितला असेल. या ठिकाणी रिफ्लेक्स अँगल 180 अंश सरळ असतो, पण ह्याच्या पुढे गेलाय या ठिकाणी असाच कोन झाला. ह्याला म्हणतो रिफ्लेक्स अँगल. हा जो आहे तो 210 अंश, ह्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो. रिफ्लेक्स अँगल हा काढायचा कसं पण तुम्हाला शिकवतो. पण रिफ्लेक्स अँगल म्हणजे 180 अंश पुढे गेलाय. जर इकडून बघितलं तर तुम्ही तो ऑब्ट्यूस अँगल होतो, विशाल कोन तयार होतो. कुठला होतो? विशाल कोन तयार होतो. म्हणजे हा काय झाला? रिफ्लेक्स अँगल. फक्त ध्यान ठेवायचं, प्रविशाल कोन ज्या कोनाचं माप 180 अंशपेक्षा जास्त आणि 360 अंशपेक्षा कमी असते त्या कोनाला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल. बघा पुढला प्रकार आहे कंप्लीट अँगल. त्याला पूर्ण कोन म्हणतो. कसला? पूर्ण कोन. बघा an angle of measurement, an angle of measure that is to be 360 degrees is called a complete angle. An angle of measure 360 degrees is called a complete angle. ज्याला आपण पूर्ण कोन म्हणतो. ज्या कोनाचं माप 360 अंश असते, ज्या कोनाचं माप असते 360 अंश असते त्या कोनाला आपण म्हणतो कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन. या ठिकाणी पूर्ण कोन बघा. या ठिकाणी तुम्ही मागाशी रिफ्लेक्स अँगल बघितलाय. या ठिकाणी या ठिकाणी काय तयार होतोय? आपण किरण काढला. आता या ठिकाणी तुम्ही रिफ्लेक्स हा बघितला होता. आता या ठिकाणावरून हाच आयवर पोहोचलाय. या ठिकाणी असाच फिरून या ठिकाणी बघा असं तुम्हाला दाखवलं असते. ह्याला म्हणतो आपण कंप्लीट अँगल. ह्याला काय म्हणतो आपण? कंप्लीट अँगल. अँगल कळलं? हा पूर्ण कोन होतो. या ठिकाणी अशा प्रकारे आपण आज जवळजवळ या ठिकाणी जर बघितलं तर पहिला कोन बघितलं तुम्ही 0 अँगल. 0 म्हणजे ज्या कोनाचं माप 0 अंश असते त्याला आपण 0 अँगल म्हणतो. त्याच्या पुढला कोन बघितला आपण ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय? मोर दॅन 0 डिग्रीज बट लेस दॅन 9 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. त्याच्या पुढला प्रकार जो बघितला आहे तो म्हणजे आपण राईट अँगल. अँड अँगल ऑफ मेजर 9 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. त्याच्या पुढला जो बघितला ॲक्यूट अँगल मोर दॅन 90 degrees but less than 108 degree is called obtuse angle. त्यानंतर straight angle, an angle of measure 108 degrees is called straight angle. त्याच्या पुढला प्रकार बघितला आपण रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय? ज्या कोनाचं माप 180 अंशपेक्षा जास्त म्हणजे मोर दॅन 108 degrees but less than 360 degree is called रिफ्लेक्स अँगल. आणि त्याच्या पुढला बघितला आपण कंप्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन. An angle of measure 360 degree is called a complete angle. म्हणजे ज्या कोनाचं माप 360 अंश असते त्या कोनाला आपण म्हणतो पूर्ण कोन. अशा पद्धतीने आपण कोनाचे सर्व प्रकार पाहिलेले आहेत. याचे पहिला पॉइंट आहे an angle bisector म्हणजे कोन दुभाजक. कोन दुभाजक. या ठिकाणी एक्झाम्पल बघा. ड्रॉ एनी अँगल ABC, ड्रॉ इट्स बायसेक्टर. म्हणजे कुठलाही कोन ABC काढा आणि त्याचा दुभाजक काढा. अँगल बायसेक्टर कोन दुभाजक आपल्याला काढायचं. काय करायचं आहे? कोन दुभाजक. या ठिकाणी कोन दुभाजक काढत असताना सुरुवातीला मी सांगितलं की तुम्हाला कोन काढता आला पाहिजे. आता हा कोन कुठलाही काढा म्हणूया, मग तो ॲक्यूट अँगल असेल, ॲक्यूट अँगल असेल, राईट अँगल असेल, कुठलाही असेल. या ठिकाणी मी एक कोन काढतोय. या ठिकाणी तुम्ही बघितलं हा जो कोन आहे तो कोन काढलेला आहे ॲक्यूट अँगल आहे. टाइप ऑफ अँगल्स म्हटलं तर कुठला असेल तो ॲक्यूट अँगल असेल. म्हणजे त्या लघु कोन आहे. या ठिकाणी मी नाव देतो बघायला A B आणि C. म्हणजे कोन हा B कोन आहे. आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉ एनी अँगल ABC. कुठलाही एक आपण कोन ABC काढलेला आहे. आता ड्रॉ इट्स बायसेक्टर त्याचा दुभाजक काढा. आता दुभाजक काढत असताना या ठिकाणी माझा कोन काढायला पाहिजे आणि त्यानंतर दुभाजक आपण काढतो दुभाजक त्यावेळेस या ठिकाणी लक्षात ठेवायचं मेन या ठिकाणी तुमच्याकडे कंपास हा आपण कंपास म्हणतो. या कंपास या ठिकाणी सिस्पेन्सी तुम्ही व्यवस्थित योग्यरित्या जोडायचे आहे आणि त्यानंतर जोडल्यानंतर बघा अँगल बायसेक्टर करत असताना या ठिकाणी योग्य अंतर घ्यायचं. असं काय परफेक्ट किती अंतर घ्यायचं असं काय नाही. योग्य अंतर घ्यायचं. या बी या व्हर्टेक्स जो शिरोबिंदू आहे त्याने या ठिकाणी ए बी किरण जो आहे त्याच्यावरती चाप मारायचा आहे. या ठिकाणी बघा आणि तोच या ठिकाणी इथे चाप मारायचा आहे. पूर्ण मारलं तरी चालेल, काय हरकत नाही, एवढं मारलं तरी चालेल.
त्यानंतर बघा यातलं अंतर वाढवायचं आणि जे छेदलेलं आहे इथं कंस आहे त्या ठिकाणाहून तुम्ही बरोबर या ठिकाणी पुढे चाप मारा आणि तेच अंतर ठेवून या ठिकाणी टोक ठेवून या ठिकाणी बरोबर या ठिकाणी घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला बरोबर हा जो सेंटर पॉइंट मिळणार आहे या ठिकाणी सेंटर पॉइंट मिळणार आहे तो आणि बी म्हणजे व्हर्टेक्स तो तुम्हाला जोडून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा मी जोडून घेतोय हा झाला कोन दुभाजक हा काय झाला कोन दुभाजक अँगल बायसेक्टर म्हणतो म्हणजे हा कोन आणि हा कोन समान झाले। या ठिकाणी तुम्ही नाव देऊ शकता एम सस्पेन्सिल आपण काढायचा म्हणजे हा अँगल ए बी एम आणि कोन एम बी सी हे समान आहे हे कसे समान आहे। या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मेजर अँगल बघा ए बी एम बघा ए बी एम इज इक्वल टू समान आहे कुठला मेजर किंवा अँगल एम बी सी म्हणजे हा कोन आणि हा कोन कसा आहे समान आहे। आपण हा अँगल बायसेक्ट केलाय म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा कुठला आहे तुम्ही आपण म्हणतो रे बघा तुम्ही आज खाली म्हणू शकता रे कुठला आहे बीएम रे बीएम is the bisector of angle ABC. रे BM is the bisector of angle ABC. ABC चा तो कोन दुभाजक आहे जर तुम्हाला एखादा कोन सांगितला आणि त्याचा दुभाजक सांगितला तुम्हाला हे एक वाक्य आणि हे वाक्य लिहिल्याशिवाय भागणं हे लिहिलंच पाहिजे तर आपल्याला समान होणार आहे। हे समान दाखवलंय समान आहे काढता आलं पाहिजे रचना करता आली पाहिजे आपल्याला आणि तो बायसेक्टर काढता आला पाहिजे म्हणून वाक्य म्हणायचं रे बीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी म्हणजे एबीसी चा तो काय किरण एक बीएम हा दुभाजक आहे। अशा पद्धतीने आपण एखादा कोन दिला असता आपला उदाहरण संग्रहामध्ये दिलेलं आहे प्रॅक्टिस 3 मध्ये दिलेलं आहे की 40 अंशाचा कोन काढा आणि त्याचे दुभाजक काढा 50 अंशाचा काढा 100 अंशाचा काढा कोन काढा आणि त्याचे दुभाजक काढा अशा पद्धतीनं आपण ते प्रश्न सोडवले पाहिजेत। बघा या ठिकाणी दुसरी कन्सेप्ट आहे या ठिकाणी टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल युजिंग अ कंपास अँड रुलर। कंपास म्हणजे या ठिकाणी कंपासाच्या आणि पट्टीच्या सहाय्याने आपण जो कोन दिलेला आहे त्याच मापाचा दुसरा कोन काढायचा आपल्याला दिलेला कोन असतो। या ठिकाणी तुम्ही प्रोटेक्टरने मोजायचं काढायचं नाही हे प्रोटेक्टर आहे असं कोन मारून दुसरा कोन काढू शकता परंतु आपल्याला काय सांगितले युजिंग अ कंपास अँड रुलर हे जे कंपास आहे या ठिकाणी कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्या ठिकाणी काय करायचंय कोन काढायचा आहे आणि याच मापाचा काढायचा आहे। बघा एक्झाम्पल दिले लुक ॲट द गिवन अँगल एबीसी इन द फिगर अलॉंग साइड ड्रॉ अँगल PQR इक्वल इन मेजर टू अँगल एबीसी च्या मापाचाच आपल्याला काय करायचं आहे दुसरा कोन काढायचा आहे। कोन कसा काढायचा आपण कुठला काढायचा आपला हा एबीसी दिलेला आहे PQR काढायचा आहे ह्याच मापाचा। या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण काय करणार या ठिकाणी एक किरण काढणार ओके त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने काढायचं मी इथं हाताने काढतोय तुम्ही पट्टीच्या सहाय्याने काढायचं ठीक आहे। या ठिकाणी बघा हे कंपास आहे योग्य अंतर कुठलेही घ्या काय अडचण नाही आणि या ठिकाणी बी वरती टोक ठेवा आणि या ठिकाणी बघा असं अखंड चाप मारा या ठिकाणी चाप मारा। आता हे अंतर या ठिकाणी उचलायचं कंपास आणि बरोबर या ठिकाणी टोक ठेवायचं आणि या ठिकाणी बरोबर असं चाप मारायचा ओके। आपण बघा एवढं केलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही नाव देऊ शकता या ठिकाणी तर तुम्ही पी कुठलेही द्या काय अडचण नाही। त्यानंतर आपण मात्र हे अंतर जे आहे ते अंतर घ्यायचं कंपासमध्ये ईपी जे अंतर आहे थोडं अंतर घ्यायचं या ठिकाणी जे छेदलेलं आहे त्या या ठिकाणी कंस जिथं काट मारलेले आहे त्या ठिकाणी यायचं आणि या ठिकाणी बरोबर असं चाप काढायचं। बघा आपण सुरुवातीला काय केलं हे पूर्ण असं अंतर घेतलं त्या स्टेपने असं अंतर घेतलं नंतर ईपी एवढं अंतर घेतलं आणि ह्याच्यावरती जिथं छेदले चाप मारलेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो पॉइंट आहे बघा या ठिकाणी हा पॉइंट जोडून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हा PQR याच मापचा कोन हा आपण काढलेला आहे। अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो माप कोन
PQR इज इक्वल टू माप कोन ABC, म्हणजे समान माप आहे. काढताना फक्त लक्षात ठेवायचं, हा कोन बघायचा, त्या ठिकाणी कंपास योग्य अंतर घ्यायचं, बरोबर एक पूर्ण अखंड चाप मारायचा, त्याच नंतर या ठिकाणी घेऊन एक चाप मारायचा, हे अंतर घ्यायचं, या ठिकाणी चाप मारायचा. अशा पद्धतीने सेम अंतराचा आपण कोन काढू शकतो. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण प्रकरणाचा अँगल या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने हे प्रकरण संपलेलं आहे. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.